नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. 26 तारखेला रामनवमी येत असून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईच्या विविध नगरांमधून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीकडे पायी पालख्या घेऊन येत आहे. जवळपास 15 ते 20 हजारापर्यंत भाविक या साई पालख्यांमध्ये शिर्डीकडे प्रवास करत आहेत. दरम्यान ठिकठिकाणी मुक्कामाच्या सोयी पालखींना मुक्कामासाठी करण्यात आलेल्या आहे. साई पालखी भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी तसेच थंड पेय इत्यादी सुविधा करण्यात आलेल्या आहे. अनेक ठिकाणी पालख्यांबरोबर स्वतः डॉक्टर आहेत, ॲम्ब्युलन्स आहे, तसेच विविध सामाजिक दान करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात साई पालख्यांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. तसेच साई संस्थान ट्रस्ट तर्फे फिरते शौचालय देखील अनेक पालख्यांबरोबर असल्याचे दिसून आलेले आहे. जवळपास शहापूर ते नाशिकच्या वेल्लोळीपर्यंत सर्वत्र पालख्याच पालख्या रस्त्याने येताना दिसत आहेत आणि पालख्यांच्या डीजेच्या ताल्यावर भाविक मंत्रमुग्ध होऊन साई गीतावर डान्स देखील करताना दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात तापमान आहे, ऊन आहे. दरम्यान या उन्हाची पर्वा न करता भाविक शिर्डीकडे निघालेले आहे. अक्षरशः पायाला फोड आलेले आहेत, परंतु हे फोड देखील आम्हाला गोड वाटतात असे भाविकांनी नाशिक जनमत जवळ बोलून दाखवले. येणाऱ्या 26 तारखेला शिर्डीमध्ये जवळपास लाखो मुंबईवरून भाविक येणार आहेत. महिलांतर्फे देखील पायी साई पालखी काढण्यात आलेली आहे. कसारा घाटाच्या पायथ्याशी साई पालख्यांसाठी मोठे मोठे धाबे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. पाण्याचे टँकर इत्यादी देखील सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे. भाविक उन्हातान्हामध्ये प्रवास केल्यानंतर काही ठिकाणी जे पाट वगैरे असतात या पाटाच्या ठिकाणी देखील थंडाव्याच्या ठिकाणी जाऊन थांबतायत आणि पाण्यामध्ये आंघोळ देखील करताना दिसून आलेले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक असल्याने या रस्त्याने होणारी वाहतूक जी आहे तिचा वेग थोडा थंडवलेला आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात सध्या नाशिक मुंबई रस्त्यावर चालू आहे, त्यामुळे ट्रॅफिक या ठिकाणी जाम होताना दिसून येत आहे. दरम्यान भाविकांमध्ये यावर्षी मोठा उत्साह दिसत आहे. दरवर्षापेक्षाही यावर्षी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. आपण या दृश्यामध्ये बघा, भाविक थंडाव्याच्या ठिकाणी थांबल्याचे आपल्याला दिसत आहे. कल्याण, विक्रोळी, माझगाव इत्यादी भागातून मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या यावर्षी वाढलेली आहे आणि भव्य दिव्य अशा साईबाबांच्या मूर्त्या आणि त्याबरोबर पालखी खूपच भारी आणि छान छान असं संगीत आणि त्यावर डान्स अतिशय छान छान भाविकांना वाटतोय. भाविक अक्षरशः ट्रॉफिक कोणता त्रास होऊ नये यासाठी रस्त्यावर थांबून वाहनांना जागा देखील करून देत आहे.
ताई, आपण कुठून निघालात? आम्ही अंधेरीवरनं अंधेरीवरून. किती दिवसाचा प्रवास आहे? 9 दिवसाचा. 9 दिवसाचा. आता किती दिवस झालेत? आजचा 5वा दिवस. काय वाटतो 5 दिवसाचा प्रवास? वरून ऊन आहे, काही जणांच्या पायाला फोड आलेले आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला. बाबांची कृपा असल्यामुळे आणि आमच्या अंबिका त्यांची किती वेळेस आलेत आता? कितवा टाइम आहे तुमचा? तिसरं वर्ष आहे. किती दिवसात? आता 2-3 दिवसात पोचाल तुम्ही? 4 दिवसाला पोहोचवली. रामनवमीला ना? रामनवमीच्या 24ला पोहोचणार. 4 दिवस झाले. 4 दिवस. रामनवमी कधी आहे? बाबांच्या कृपेने आमचा प्रवास खूप सुखाचा होतो. पायाला फोड येतात, तेही गोड वाटतात. तेही आम्हाला गोड वाटतात. बाबाच आम्हाला हात देऊन पुढे पुढे नेतात. ओके. साईराम. ओम साईराम.